गाडी वगैरे बुक केली. गुड मॉर्निंग मेरी जान, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर आपण चाललो आता महादेवाच्या पाया पडायला, कारण की आज पहिला सोमवार आहे श्रावण महिन्यातला. तर मी रेडी वगैरे झाली, आता चाललो गाडीकडं. वैष्णवी आई आणि येत आहेत पाठीमागून. तर आज मस्तपैकी असं ऊन पडलेलं आहे, पाऊस कमी झाला आहे. श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे, त्यामुळे म्हणलं जरा पाया पडून येऊ. आपला लुक कसा आहे सांगा. जरा व्हाईट शर्ट घातला आहे आणि आज कारण महादेवाला व्हाईट फुलं वगैरे व्हाईट कपडे वगैरे आवडतात, त्यामुळे आपला व्हाईट ड्रेस वगैरे घातलेला आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे की असं विषय काय होता, आज लय गोष्टी करायच्यात की एक तर मंदिरात जायचे पाया पडायला, नंतर एक शोरूमला जायचं, एक गाडी आणायची, रिक्षा आणायची मामाची. तर आजचा ब्लॉग आपण जरा असा वेगवेगळ्या टॉपिकवरती असणार आहे, एकच असा स्पेशली मंदिराचा किंवा असा ह्याचा ब्लॉग नसणार आहे. तर मिक्स असा ब्लॉग असणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर लुक कसा वाटतं सांगा. श्रावण महिना होता त्यामुळं हे चालू होणार. त्या दिवशी केस कापली आल्यानंतर लुक कसा जरा भंगार वाटतं का नाही. केस आवडत नाही मला, पण असं दाढी वगैरे क्लीन केलेली एवढी, पण करायला लागतं. जरा महिन्याभरात लईच वाढली असते, त्यामुळं केली जरा चेंज पण म्हणलं. सो चलो लेट्स गो, चलते. चाललो आता शोरूमला. तर हनभाऊ गाडी घेणार आहे, हनभाऊ वहिनी. तर त्याने हनभाऊ वहिनीला सरप्राईज देणार आहे, तर त्यामुळे आम्ही चाललो गाडी बघायला. आता ते पुढे गेल्यावरती कळतं मला कोणती गाडी वगैरे काय ते. तर आम्ही चाललो पहिल्यांदा गाडी बघायला. मित्रच आहे तिथं आपला, सगळ्यांना फोन केला होता, येतो म्हणलं. तर आता आपल्या दर्शन वगैरे करून झालेलं आहे, सो आता जाऊन येतं बघू गाडी वगैरे कोणती, काय कलर आवडतोय ते, आणि बघू आता विषय काय काय असतो, कोटेशन वगैरे ते काढून कलर वगैरे कुठला आवडतोय का. त्याला केलाय पण आता चला जाऊया. गाडी पार्क करायचा पण एवढा प्रॉब्लेम आहे ना, यायला इकडे 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 पाहायला लागते लांब लांब. मोठी गाडी असते की लई प्रॉब्लेम असतो. त्याला हा मीटर आहे फक्त डिजिटल, आता नवीन आलेला. आणि हे बटन वगैरे म्हणजे सिग्नल वगैरे थांबली गाडी की बंद पडते, म्हणजे ती ॲटोमॅटिक नाही का, 10 सेकंद थांबली की आणि परत रेस दिली की चालू होती ती. आणि ती नॉर्मल आहे ती, त्याला तसं डिजिटल ही साधा मीटर आहे. ती किती 1,05,000 ना, 1,04,000. आणि ही 1,16,000. आणि हिला व्हाईट पांढरी लाईट आहे. हां, आणि तिला हा येलो बल्ब. हां, गाडी बघितली आम्ही आता. एक कुठली 125cc आणि एक 110cc आहे, दोन. त्यामध्ये एक 110cc मध्ये एक नवीन आले ते डिजिटल मीटर आणि एक नॉर्मल मीटर आहे. तर त्यामध्ये फरक आहे 10-15 हजाराचा, 10-11 हजाराचा. तर चाललं आता काय बघायचं, आणि फायनान्स वगैरे चालू आहे काय काय. तर बघू आता कुठली फायनल करते तो. मित्रच आपला, त्यामुळे सांगतो जरा फायनान्स वगैरे तो. व्हाईट लाईट आणि म्हणजे दोन ॲक्टिव्ह आहेत, एक 110cc मध्येच नॉर्मली डिजिटल मीटर आणि एक आपला नॉर्मल मीटर, आणि त्यामध्ये व्हाईट लाईट आणि येलो लाईट आहे. तर त्यामध्ये 10-11 हजाराचा फरक आहे. तर आपल्याला घरीचं वगैरे वापरायची त्यांना असं, त्यामुळं चाललं आहे माझं येलो लाईटवालेच बघावं म्हणलं. आपलं काही एवढं जास्त रेग्युलर यूज नसतं आहे की व्हाईट लाईट आपल्याला पाहिजे, त्यामुळं सो येलो लाईटवालीच बघू. सांगतो तुम्हाला पुढं कुठे गेलं. कलर कोणता घ्या बघा, व्हाईट कलर आहे, ब्लॅक कलर आहे, कोणती गाडी घेऊ सांगा. हा ब्लॅक कलर आहे डिजिटल मीटरमध्ये, हा व्हाईट आहे डिजिटल मीटरमध्ये, आणि खाली हे नॉर्मल कलरमध्ये, नॉर्मल मीटरमध्ये. या दोन आहेत का, कोणता कलर घेऊ. ब्लॅक भारी वाटतंय का व्हाईट भारी वाटतंय का ब्ल्यू. ह्यामध्ये 6 कलर आहेत, कोणता कलर घेऊ सांगा तुम्ही जरा कमेंट करून. हा आता घरी आलो आहे आपण, गाडी वगैरे बुक केली. कलर कुठला केला असतो चूज तो कमेंट करून सांगा. आता काय आज उपवास आहे, त्यामुळं थोडंसं फराळाचं खायचं आणि नंतर दुपारी जायचं रिक्षा आणायला मामाची, तिकडं जायचं.
कडकनाथवाडीला. तर बघू आता कसं जातोय, कारण पाऊस तर येतो. टू व्हीलरवरती जायचं का मोठी गाडी घेऊन जायचं? बाप्पा मी जाणार आहे, परत तो याने येणार आहे. तर बघू आता कोण कोण जात आहे ते. आता फराळ वगैरे करू, थोडासा आराम करू आणि मग जाऊ. आजचा दिवस तर असाच चालणार आहे माझा, टाईमपासमध्ये काहीतरी करत करत. चला असू द्या, काय करत आता, करायला लागतं. सो चलो. बघू नको माझ्याकडं, कळलं ना? अजून बघतीये ते बघ. बघू किती रडतीये, बघू 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 किती पाणी आलं डोळ्याला. अगं बाई, एवढं आता उठायचं नाही तिथून, कळलं का? माझ्या बायकोनं उपास धरला आणि या फराळ करायला. सोमवार आज, पहिला सोमवार उपवास. बघा काय काय केले. खिचडी, इकडं नायलॉन शाबू, बटाट्याचे चिप्स, खिचडी आणि मिरची. भावाने रिक्षा घेतली आणि बघा काळजी किती. इथून घरूनच लिंब घेऊन चालली बाई. बघा लिंबाचं झाड आले म्हणून डायरेक्ट घरून. पैसे बचाओ भाव के पैसे बचाओ. अभी रिक्शा गया ना, रिक्शा आया है इसलिए. ओ नो. हा बघा लिंब घेतल्यात. दर ही 3 बाद झाली. तर मित्रांनो आता आपण निघालोय वरच्या गावात. तर तिकडं आहे पूजा म्हणून रिक्षा आणली आहे, म्हणजे पप्पा गेलेत आणायला. तर पूजा आहे तिकडं. आता मी चाललेलो आहे. मी बघा मी सकाळचा शर्ट घातलेला आहे. ह्या दोघींनी साडी ड्रेस चेंज, आईनी पण साडी चेंज केली आणि मी आपलं गरीब पोरावनी शहाण्या मुलासारखं हाय तोच शर्ट घातलेला आहे. हा शर्टाचा उद्या पण घालणार आहे मी, त्यांना त्रास नको म्हणून. आता बघा कसं असतं पोरांचं आयुष्य. बाया एका दिवसात 3-3 कपडे चेंज करू शकतात, साड्या चेंज करू शकतात, पण आपण पोरं एकच ड्रेस चेंज करतो. तर या म्हणतात किती कपडे वगैरे भरतात. तर काही नाही विषय त्याचा. आता आपण चालू आहे तिकडे पूजेला. तर पूजेला वगैरे जाणार, तिकडे रिक्षा आणणार, त्याची पूजा वगैरे करून आपण परत रिटर्न घरी. तर चला आता बघू पूजेला काय काय मजा होती वगैरे, ते कोण कोण सगळे येणार आहेत ते. तर चला लेट्स गो. चुम्मा चुम्मा. जय किसन कन्हैया.